श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्दसह परिसरात मुलींच्या घटत्या प्रमाणावर उपाययोजना म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, प्रांताधिकारी किरण सावंत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि स्थानिक पुरुष महिला शालेय विद्यार्थी, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली। बेलापूर खुर्दसह श्रीरामपूर तालुक्यातल्या 11 गावांमध्ये मुलींचं घटतं प्रमाण हे स्थानिक समाजात चिंता वाढवत आहे। अवैध गर्भपात या कारणांमुळे हे घडत असल्याचं सांगितलं जात आहे। शहरासह ग्रामीण भागातही मुलींचे जन्माचे प्रमाण कमी होण्याचा कल दिसून येतो। हे देशव्यापी चिंतेचे संकेत आहेत। या घटत चाललेल्या ट्रेंडचं मुख्य कारण हे लिंग आधारित गर्भपात आहे। काही भागात अजूनही गर्भधारणेपूर्वी लैंगिक तपासणी आणि अनैतिक गर्भपात केले जातात, त्यामुळे मुलींचं जन्माचं प्रमाण कमी होत आहे। समाजातील लिंग भेदभाव म्हणजेच मुलाला प्राधान्य देणं आणि मुलीला आर्थिक बोज समजलं जातं, त्यामुळे जागतिक स्तरावरही जन्म प्रमाणातील असंतुलन दिसत आहे। जिथे पीसीपीएनडीटी ऍक्ट सारख्या कायद्यांची नीट अंमलबजावणी होत नाही, तिथे मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होणे अधिक दिसते। सदर लिंगानुपात असंतुलनामुळे भविष्यात विवाहासाठी मुलींची उपलब्धता कमी होणं, समाजात लैंगिक तणाव वाढणं आणि महिलांच्या आर्थिक सामाजिक स्थितीमध्ये परिणाम होऊ शकतो। बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा देखील कागदावरच दिसत आहे। भारतात आणि खास करून महाराष्ट्राच्या काही भागात मुलींच्या जन्माचं प्रमाण घटत चाललं आहे आणि यामुळे समाज, कुटुंब, संस्था आणि शासनाला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे। हे फक्त सांख्यिकी संकेत नाही, तर भविष्यातील सामाजिक परिणामांना जन्म देणारी गोष्ट आहे। याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत बेलापूर खुर्द यांनी उपाययोजना म्हणून बोलावलेल्या बैठकीला पंचक्रोशीतील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि भविष्यात मुलींचे जन्माचे प्रमाण तालुक्यात वाढवण्यासाठी सर्व कटिबद्ध राहून सहकार्य करतील अशी ग्वाही दिली। प्रांताधिकारी किरण सावंत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी याविषयी अधिक सांगितलं आहे। नेमकं काय प्रकार आहे, प्रशासन त्यामध्ये काय भूमिका घेणार आणि नागरिकांना आपला काय संदेश असणार आहे? बरोबर आहे। आज आपण बेलापूर खुर्द या गावामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, त्यामध्ये महसूल प्रशासन असेल, पंचायत समितीचे अधिकारी आहेत, सीडीपीओ, या सर्वांना सोबत घेऊन एक बैठक आयोजित केलेली होती। त्या बैठकीमध्ये बेलापूरमधील बहुसंख्य नागरिक, महिला, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देखील आपण बोलावलेलं होतं। सर्व बचत गटाच्या महिलांना देखील बोलावलेलं होतं। त्यामध्ये आपण एक सामाजिक उपक्रम किंवा ज्याला आपण कम्युनिटी पोलिसिंग म्हणतो, त्या दृष्टीनं पोलीस आणि महसूल विभागाने स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि त्यामागे उद्देश असा होता की आपल्याकडे जे लिंग गुणोत्तर आहे ते लिंग गुणोत्तर बेलापूर खुर्द या गावामध्ये काही अंशी कमी आहे असं निदर्शनास आलेलं होतं। जे काही पंचायत समितीकडनं किंवा महिला बालविकासकडनं जी काही माहिती आमच्याकडे मिळाली होती, त्या माहितीनुसार ते लिंग गुणोत्तर 477 आहे आणि सरासरीपेक्षा खूप कमी आहे असं दिसून आलं होतं आणि त्यामुळे आपण एक जागृती किंवा सामाजिक जागृती व्हावी, नागरिकांना देखील यामधील सामाजिक जागृतीबरोबरच जे काही कायदेशीर तरतुदी आहे त्याची माहिती मिळावी, सामाजिक जबाबदारीची माहिती जाणीव व्हावी, या दृष्टीनं हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये सर्वांना आपण आवाहन केलेलं आहे। गावातील सर्व बचत गट आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामविकास अधिकारी आहेत, अगदी पोलीस पाटील आहे, ग्रामीण गाव स्तरावर काम करणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना देखील आपण यात सामील केलेलं आहे आणि आपल्याला असं आश्वासन त्या गावकऱ्यांकडून आपण घेतलेलं आहे की या 1 वर्षामध्ये हे जे लिंग गुणोत्तर आहे ते आम्ही नक्की 900च्या पुढे तरी राहील असं आपण त्यांच्याकडून आश्वासन घेतलेलं आहे आणि यामध्ये जर कोणी असे जेंडर डिटेक्शन करणारे काही असे एजंट असतील, काही दलाल असतील, त्यांची माहिती आपण गोळा करत आहोत। नागरिकांनाही ती माहिती देण्याविषयी आपण आवाहन केलेलं आहे। त्याशिवाय जो काही हेल्पलाईन नंबर आहे महिला व बालविकास विभागाकडनं तो देखील आपण सर्व नागरिकांना दिलेला आहे। त्यांनाही आवाहन केलेलं आहे की जर कोणी असं जेंडर डिटेक्शन करून स्त्री भ्रूण हत्या करत असेल तर त्याची माहिती पोलीस विभागाला द्या, महसूल विभागाला द्या, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत। कोणतीही गोष्ट शिकतो त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं। केवळ येणाऱ्या पेपरमध्ये लिहिणारे 2 प्रश्न किंवा गाड्याला जागा भारत जोड्याला याच्यासाठी ते नसतात कधी। कोणत्याही 1000 पुरुषांच्या मागे 950 स्त्रियांचं प्रमाण असणं गरजेचं आहे, बरोबर की मॅडम? आपल्याकडे ते प्रमाण मॅडमने किती सांगितलेलं आहे? 450 म्हणा, 450 पावणे 500, म्हणजे कितीला फरक आहे? 50% फरक आहे। 50% अख्या गावात नाजीरवाणी गोष्ट आहे। पण फक्त आपलीच नाही आहे, आपल्या तालुक्यामध्ये असे 10-15 गावं आहेत। याच्यामध्ये विचार करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये शिंदे मॅडमनं सांगितलेलं आहे पुरुषांचा महत्त्वाचा रोल आहे, यामध्ये महिलांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे आणि हा रोल प्ले करण्यासाठी आपल्याबरोबर आम्ही उभा आहोत।
याच्यासाठी सर्व अधिकारी या ठिकाणी आलेलो आहे. आपण ज्यावेळेस कुठलाही विकास होतो, शासनाच्या वेगळ्या योजना असतात आणि ह्या योजना ह्या आपल्या विकासासाठी गरजेच्या असतात. मुलगा असो मुलगी असो दोन्ही असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये दोन्ही समान मानलेले आहेत. याच्यामध्ये कुठलाही प्रस्ताव नाही, कुठलाही भेदभाव केला जात नाही. ज्या ठिकाणी आपल्याला एका दुसरी घटना कानावर येते त्या ठिकाणी कायदा हे त्याचं काम करत असतो. मात्र सामाजिक स्थिती म्हणून आपली जबाबदारी आहे की लग्न झालं त्यानंतर आपल्याजवळ गौरवता राहिले, त्यानंतर आपण ट्रीटमेंट घेतो, त्यावेळेस आपला विचार जर सकारात्मक राहिला तर कोणतेही यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.